हाय हॅलो नमस्ते. तर आज बनवत आहे आम्ही कुरड्या. तर आज तुम्ही कुरड्याची रेसिपी बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या चिकापासून कुरड्या. तर सर्वात आधी आपण गहू घेतलेले आहे आणि त्यानंतर ते 2 ते 3 दिवस पाण्यात भिजत ठेवलेले आहे. त्यानंतर ते मिक्सरमध्ये किंवा पाटावर वाटून घ्यायचे. त्याच्यामधून जो पांढरा गर निघतो तो पूर्ण गाळून घ्यायचा आणि 2 ते 3 दिवस ते चांगलं मस्त लाल कलर टाकायचं होतं. 2 कलरचे कलर करायचे होते जो मस्त. चीक असते व्हाईट कलरचा तो खाली जातो. आता नाही होत काय कलर टाकून. व्हाईट चीकसुद्धा 2-3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून मग अर्ध राहू दे घ्यायचा. ना, पांढऱ्या आवडत नाही मला. त्याच्यानंतर गरम पाणी मी करून खाणार नाही. तो पाण्यात सोडायचा आणि असा व्हाईट कलरचा चिक तयार होतो. आणि मग नंतर त्याच्या आपण कुरड्या करूया. अगस्त्य तर खाते. चीक शिजवत आले. तू खाते ना अगस्त्य कुरड्या? शिजवत आहे आणि त्याच्यात कुरड्या थोडं करून खाते अगस्त्य. गरम पाणी घालायचं. कुरडी खाते कुरडी. जर चीक शिजला नाही तर कुरड्या चांगल्या पडत नाही. तर चीक शिजून झालेला आहे आणि आता आई साच्याला तेल लावून घेत आहे आणि गरम असल्यावरच गरमच कुरड्याचं चीक या भांड्यात टाकायचा आणि त्याच्या कुरड्या पाडायच्या. जर थंड झालं तर त्याच्या कुरड्या व्यवस्थित पडत नाही. थांब रे अगं. मागून आलेली आहे माझी मांजर. ती आंधळी आहे, तिला काहीच दिसत नाही. पण 4-5 वर्षापासून तिला पूर्ण घर माहीत असल्यामुळे तिला सगळे रस्ते वगैरे सगळे माहीत आहे. तर आता आपण व्हाईट कलरचा चीक शिजवून घेतलेला आहे. आपण त्याच्यात जो आपल्याला कलर पाहिजे तो पण मिक्स करू शकतो. चांगले लाल कलरचे किती चांगले दिसले माझ्या असते. आईला व्हाईट कलरचेच आवडतात सर्वात जास्त. मी तिला म्हटलं रेड कलर टाक, पण आज तिने व्हाईट कलरच्या बनवल्या. तर गरम पूर्ण साच्यात टाकायचं. थोडं पाणी लावायचं हाताला. पाणी किंवा तेलसुद्धा लावू शकतो आपण. आणि पूर्ण भरून घ्यायचं साच्यात. चटका लागला नाही पाहिजे त्याच्यासाठी पाण्याचा हात लावायचा थंड. विकत पण मिळतात, पण घरची टेस्ट वेगळीच असते घरी केलेली. माझ्या आईनं तर आजकाल लोक सर्व पाटावर वाटतात, तर माझ्या आई मिक्सरमध्ये काढतात. पण माझ्या आईने पाटावर वाटले गहू, ओलवलेले गहू आणि त्याचा चीक काढलेला आहे. पाटावर वाटल्यावर खूप जास्त चविष्ट लागतात. सो आता रेडी आहे. तर बघा किती छान कुरड्या पडते. किती छान फुलासारखं कुरडी पडत आहे. आणि प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत जा. प्लीज. आणि ही जर मला रेसिपी आवडली असेल तर प्लीज शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. आणि असेच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा. छान व्हाईट फुलं. तर आपली रेडी आहे कुरड्या. विदर्भ स्पेशल कुरड्या. आमच्याकडे कुरड्याच म्हणतात याला, माहीत नाही. छान मस्त उन्हात टाकायचं वाळू. त्याच्यानंतर मस्त गरम तेलात मस्त छान तळायचा. उन्हाळ्याचा सीझन असतो. रस, मांडे, कुरड्या खायचा. आमच्याकडे विदर्भात रसामध्ये ह्या कुरड्या मिक्स करून खाल्ल्या जाते. खूप छान टेस्ट लागते. बघा किती छान. चीक चांगला शिजलेला आहे त्यामुळे कुरड्या एकदम छान पडत आहे.
एकदम फुलासारखं. तर रेडी आहे आपली कुरड्या रेसिपी. तर नक्की एकदा ट्राय करून बघा घरी. घरची चव एकदम खूप छान लागते. आधीच्या बाया करत होत्या पण आता करत नाहीत. आता सर्वजण खूप जास्त busy झालेले आहे, त्यामुळे सर्व बाहेरूनच आपण घेऊन येतो. घरी बनवायला कंटाळा येतो. पण बघा, रेडी आहे तुमच्या कुरड्या. थँक्यू सो मच. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा.